महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकमध्ये कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने दिंडोरी तालुक्यातून बेड्या ठोकल्या आहेत. व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या या भामट्याचा अखेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेत अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी शांताराम मार्तंड संथान उर्फ पाटील याला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने दिंडोरी तालुक्यातील जवळके परिसरातून अटक केली आहे. आरोपीने व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तब्बल 5 लाख रुपये घेतले. मात्र ना कर्ज मंजूर करून दिले ना घेतलेले पैसे परत केले. त्यानंतर पीडिताने चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध सुरू होता. आरोपी दिंडोरी तालुक्यात लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 2 ने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने फसवणुकीची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली मनोहर शिंदे, नंदुकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रवीण वानखडे, तेजस मते, जितेंद्र वजिरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. कर्ज मिळवून देण्याच्या आमिषांना बळी पडू नका. कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची खातरजमा करा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.